नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कारले पिकाची लागवड कशी करावी नवीन पद्धतीनं याची माहिती देणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघा. हे बघू शकता, हे नुनहेम कंपनीचं रुशान कार्यालय आहे आणि हे एक चुहा कार्यालय आहे. आणि मला आमची लागवड करायची होती, परंतु ते कार्यालय भेटलं नाही. हे बघू शकता, हे अंकुर कंपनीचं करिश्मा कार्यालय आणि हे लांब आहे. मी 2 प्रकारचं बियाणं लावतो, कारण मी स्वतःच विकतो. त्याच्यामुळं लांब आणि चुहा करेल असे दोन्ही प्रकारची कारल्याची गरज असते. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कारल्याची लागवड कशी करावी त्याची पूर्ण माहिती देत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, मी अगोदर ठिबक ही पूर्ण जोडून घेतली होती आणि आता त्याला आली बनवण्यासाठी ती तुम्हाला थोडी वाकडी तिकडी दिसते, परंतु मी आली बनवण्यासाठी त्याचा ठिबक थोडी साईडला केलेली आहे. हे बघू शकता, मी 1.25 फुटाच्या ड्रिपचा वापर करतो आणि त्याच्यामध्ये मी शेणखत टाकतो आणि शेणखत टाकल्यानंतर त्याच्यावर मी 2 बियांची लागवड पूर्ण करून घेतो. तुम्ही हे छोटं आलं बनवा, एक 1.25 फुटाच्या ड्रिपचा वापर करून. त्याच्यामध्ये या साईडला 1 बी आणि या साईडला 1 बी अशा एका आल्यामध्ये 2 बियांची लागवड करा आणि 2 सऱ्यांमधील हे 4 फुटाचं अंतर ठेवा. तुमच्या प्लॉटवर पूर्ण कारला बियाची लागवड झाल्यानंतर तुम्हाला एक मी महत्त्वाची माहिती देतो, ते तुम्ही पूर्ण बघा. माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे, ही फवारणी करा गवत उगवणारच नाही, हा व्हिडिओ तुम्हाला बघा आणि त्या व्हिडिओची तुम्ही माहिती घेऊन तुमच्या या कारला पिकावर त्याचा वापर करा. तुम्ही बघू शकता, हे असं तुम्ही प्रत्येक आल्यामध्ये 2 बिया लागवड केल्यानंतर पूर्ण सगळ्या प्लॉटला पूर्ण बियांची लागवड करून घ्या. त्याच्यानंतर पाणी देण्याच्या अगोदर तुम्हाला एक इथं गवत निघू नये म्हणून बीजनाशकाची फवारणी तुम्हाला करायची. ते फक्त गवताचंच बीज उगवू देत नाही, बाकी सर्व बिया उगवतात. तुम्ही गॅरंटीनं त्याचा वापर करा. फक्त प्रमाण मी त्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं आहे तसंच तेवढंच प्रमाण घ्या आणि तुमच्या त्या पिकावर त्याचं हे करा. ते फक्त सुक्या ढेकळांवर त्या औषधाची फवारणी करायची असते बीजनाशकाची. तर ह्या बीजनाशक फवारणी करण्यासाठी तुम्ही पाणी देण्याच्या अगोदर अर्धा तास अगोदर पूर्ण तुम्हाला जोपर्यंत पाणी या आल्यांच्या त्या साईडला पाणी जमिनीवर सुक्या ढेकलांवर त्याचं पाणी द्या. पाणी पूर्ण औषध फवारणी केल्यानंतर पाणी पूर्ण प्लॉटला भिजून काढा. ज्या प्लॉटला जेवढं पाणी भिजून निघेल तेवढ्या प्लॉटला हे गवत तुमचं उगवणार नाही, कारण त्याचा अंकुर होणार नाही, परंतु तुमच्या कारल्या बियांची उगवणी होईल. खात्रीशीर तुम्ही फवारणी करा. मी स्वतः एक शेतकरी आणि मी माझ्या प्लॉटमध्ये त्याची फवारणी करतो. त्याच्यामुळं तुम्ही त्या बीजनाशकाची फवारणी करा. गवत भरपूर निघाल्यानंतर आपल्याला कारली, भेंडी, वांगी कुठल्याही पिकातून उत्पन्न कमी मिळतं आहे आणि गवत बिनण्यासाठी मजूर मिळत नाही आणि मिळाले तरी आपल्याला खर्च हा मजुरीचा भरपूर जातो. त्याच्यामुळं या औषधाचा तुम्ही वापर करा. माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरचा ही फवारणी करा गवत उगवणार नाही हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला एक आयडिया देतो. त्या पद्धतीनं तुम्ही हे करा. हे बघू शकता, आपण मोबाईल असा बघतो मोठा डिस्प्ले करून, परंतु तुम्ही तसा न करता असा उभा पकडा आणि माझा व्हिडिओ चालू असताना त्याच्याखाली व्हिडिओचं टायटल येतं आहे आणि त्याच्याखाली माझं नाव येतं आहे. नावाच्या कोपऱ्यामध्ये इंग्रजीमध्ये MORE मोर असं लिहून येतं आहे. त्याच्यावर तुम्ही टॅप करा. तिथं टॅप केल्यानंतर माझं डिस्क्रिप्शन उघडलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्ही वर स्क्रॉल करा डिस्क्रिप्शन आणि तिथं तुम्हाला एका साईडला व्हिडिओ आणि एका साईडला अबाउट असं 2 ऑप्शन येतील. तुम्ही जर व्हिडिओवर टॅप केलं तर माझ्या व्हिडिओची लिस्ट पूर्ण ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता. या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू अशीच नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.